तिथे ठाण्यानंतर पुण्यात हिंदी आणि मराठी वाद पेटला। एअरटेल वाकडेवाडी येथील शहाबाज अहमद टीम यांनी लीडरला चोप दिलाय। एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना हिंदीतच बोलण्याची सक्ती करण्यात आली। मराठीत बोलल्यास कामावरून काढून टाकण्याची कर्मचाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे। तेव्हा एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना हिंदीतच बोलण्याची सक्ती करण्यात आलेली आहे। मराठीमध्ये बोललं तर कामावरून काढून टाकण्याची कर्मचाऱ्यांना धमकी देण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये काल एक वाद पेटलेला होता। मुंब्र्यातला संपूर्ण हा वाद होता आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये हा संपूर्ण जो वाद आहे तो पेटलेला आहे। चोप देण्यात आलेला आहे मराठीमध्ये बोलल्यामुळे। तेव्हा एक सुसंस्कृत शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे आणि जिथे विद्येचं माहेरघर असं ओळखलं जातं त्याच पुण्यामध्ये आता मराठी हिंदी वाद हा पेटल्याचं पाहायला मिळतंय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, काय सगळा वाद आहे, काय सगळा प्रकार आहे? साधारण ठाण्यात असा प्रकार समोर आला होता। त्यानंतर आज पुण्यात देखील मनसेच्या काही कर्मचाऱ्यांनी या सगळ्या जो हिंदी बोलत होता त्या माणसाला चोप दिल्याचं समोर आलं आहे। साधारण बघितलं तर एअरटेलचा हा कर्मचारी होता आणि तो फ्लोअरवर हिंदी बोलायचं असं तो सांगत होता आणि त्यामुळे मग मराठी सगळे जे मनसेचे कार्यकर्ते ते भडकले आणि तुम्हाला मराठी बोलले नाही तर कामावरून काढून टाकेल असं त्यांनी सांगितलं। याच्यात दोघांमध्येही बाचाबाची झाली आणि काही प्रमाणात मारहाण झाल्याचं पण आपल्याला पाहायला मिळतंय। साधारण मनसेचे जे राज्य सचिव आहेत आशिष साबळे यांनी या सगळ्यांना अंतिम इशारा दिला आहे। 3 एअरटेल ऑफिस फोडून टाकणार असं त्यांनी सांगितलं आहे। साधारण ठाण्यानंतर पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी वाद पुण्यात आपल्याला पाहायला मिळतोय। दीपक, शिवानी, या सगळ्याबाबत एअरटेल कडून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? त्यांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे? सध्या तरी एअरटेल कडून असं कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये। जशी एअरटेलची सगळेजण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांच्याकडनं माहिती आल्यावर आपण लगेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू। मनसेनं या सगळ्याबाबत काय नेमकं म्हटलेलं आहे? त्यांनी इशारा तर दिलेला आहे, पण मनसेकडनं या सगळ्या प्रकाराची कशा पद्धतीने दखल घेण्यात आली, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? म्हणजे त्यांनी आता एकच सांगितलंय की जर पुण्यात असू देत किंवा महाराष्ट्रात कुठेही मराठी जी भाषा आहे ती बोललीच गेली पाहिजे आणि इव्हन एव्हरी ऑफिसमध्ये ही सगळी भाषा बोलली गेली पाहिजे आणि जर नाही बोललात तर आम्ही तुमचं ऑफिस फोडून टाकू असा इशारा साबळे, आशिष जे साबळे आहेत त्यांनी दिलाय। येत्या काळात मनसे याच्या विरोधात काय नेमकं पाऊल उचलतं हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवानी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।